दुसरीकडे मुंबईमध्ये ठिकठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। गिरगाव चौपाटीवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। एकंदरीतच बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची सध्या कसून तपासणी सुरू आहे। देशभरातले काही महत्त्वाचे जे शहर आहेत त्या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि अर्थातच मुंबई सुद्धा एक महत्त्वाचं शहर असल्यामुळे ठिकठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाग्यश्री, मुंबईमध्ये ठिकठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। पोलिसांना नेमक्या काय सूचना आहेत, काय आदेश देण्यात आले? नक्कीच ऋतुजा, पहिले म्हणजे पोलिसांच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत। काल रात्रीच पोलिसांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत। मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारं हे शहर आहे। अत्यंत महत्त्वाचं असं शहर आहे। प्रतिष्ठित माणसं, प्रतिष्ठित व्यक्ती शहरामध्ये राहतात। या व्यतिरिक्त मुंबईला मोठा असा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे। याआधी देखील दहशतवाद्यांकडनं अनेक वेळेला मुंबई टार्गेट झालेली पाहायला मिळाली होती। 26/11च्या वेळेला देखील या समुद्रमार्गे आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्यानंतर आपण बघितलेलं होतं की वेळी ज्या वेळेला मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले त्या वेळेला आपण देखील त्यांना चोख उत्तर दिलं। मात्र मुंबई सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट त्या वेळेला होतं। आता देखील जर आपण बघितलं तर मी गिरगाव चौपाटीच्या समोर उभी आहे आणि आपल्याला चेकपोस्ट लावलेले पाहायला मिळत आहेत। पोलीस यंत्रणा जी आहे ती अत्यंत सतर्क आणि सज्ज झालेली पाहायला मिळते। अशा विविध ठिकाणी असे पद्धतीचे जे चेकपोस्ट आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे पोलिसांच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। या व्यतिरिक्त आपलं जे नेव्ही फोर्स आहे ते देखील सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। अशी माहिती देखील नेव्ही फोर्सकडनं मुंबईच्या आलेली आहे। खरं तर INS विक्रांत यांनी कराची येथे हल्ला चढवला होता। खरं तर प्रत्युत्तर आपण त्यांना दिलेलं होतं पाकिस्तानला आणि हे जे प्रत्युत्तर आहे हे कराचीमध्ये दिलेलं होतं। मुंबईपासून कराची जवळ असल्याचं सांगितलं जातं आणि याच पार्श्वभूमीवर जी आहे ती हाय अलर्ट जी आहे मुंबईला जारी करण्यात आलेला आहे। काल राजधानी दिल्ली येथे देखील काही जे हाय अलर्ट परिसर होते ते खाली करण्यात आले आणि त्यानंतर आज जर आपण बघितलं तर संपूर्ण रात्रभर मुंबईला देखील अशा पद्धतीचे चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत। पोलीस कसून गाड्यांची चौकशी करताना पाहायला मिळतात ऋतुजा आणि विशेष म्हणजे जे चौपाटी क्षेत्र आहे तिथे सगळीकडे सुरक्षा देखील माहिती सध्या पोलिसांकडनं देण्यात येते। आज साधारण 10 ते 11 नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक उच्चस्तरीय बैठक देखील भरवण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे आणि या बैठकीत आणखीन ज्या सूचना आहेत त्या देखील पोलीस प्रशासनाला देण्यात येणार असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्रामध्ये मुंबईसह नाशिक सारखी अनेक शहरं आहेत जी टार्गेटेड असतात। कारण आपण जर बघितलं तर नाशिकला देखील त्र्यंबकेश्वर सारखं मंदिर आहे। या व्यतिरिक्त मुंबईत देखील CSMT स्टेशन असेल, चर्चगेट स्टेशन असेल, समुद्र किनारे असतील, सिद्धिविनायक मंदिर असेल, मुंबादेवी महालक्ष्मी मंदिर असेल, असे विविध जी महत्त्वाची ठिकाणं निश्चित भाग्यश्री आणि त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। त्यामध्ये अधिकच्या काय सूचना दिल्या जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।